काका, मला वाईट याचंच वाटतंय की एकीकडे मी पोलिसांसमोर चुकून त्यांचं नाव घेतलं आणि दुसरीकडे त्यांनी मला लग्नाची मागणी घातली. काय सांगतेस काय? हो, पण त्यानंतर जे काही झालं मला नाही वाटत ते माझ्याशी बोलतील. त्याची लग्न करणं न करणं हा पुढचा प्रश्न आहे. पण काही घडलेलं नसताना त्यांनी तुला मागणी घातली तर तुला आनंद झालाच असता ना. मला तुझ्या तोंडून ऐकायचंय. हो, झाला असता मला आनंद. मोहिनी, आता मला कसलीच काळजी नाही. हो, पण तू आता राघवच्या पाठीत खंबीरपणे उभी राहा. हे बघ, राघवला आता तर कोणाची जरुरी असेल, त्याला आधार हवा असेल तर तो तुझा. हे बघ, तू आमच्याकडे आली होतीस ना राहायला, तेव्हा राघवच्या मुस्कटात तू मारली होतीस. तेव्हा तुझ्या काय भावना होत्या त्यामागे हे मी समजू शकतो. काय तुझ्यासारख्या निर्मळ मनाची माणसं राघवच्या आयुष्यात आलीच नाही ग. तेव्हा तर तू त्याच्याशी जे काही वागलीस ते राघव मनावर घेणार नाही. पण तू त्याच्या पाठीशी उभी राहा, त्याची साथ सोडू नकोस. भीतीपोटी आणि लाजेपोटी तर नाहीच नाही. मोहिनी, हे बघ, मी तुला पुन्हा सांगतो की जे काही घडलंय ना त्याच्यात तुझी अजिबात चूक नाहीये. हो मोहिनी, मला खात्री होती की हे सगळं असं घडल्यानंतर तुला त्याचा खूप त्रास होणार. म्हणून मी इथे आलो तुझ्याशी बोलायला. आणखी एक, आता ज्या दिवशी तू माझी सून म्हणून घरी येशील ना, तो दिवस मी सणासारखा साजरा करणार. काळजी घे स्वतःची. येतो. येतो. सावकाश. पण मग आता पुढे काय? मीडियानं ह्या लव्ह ट्रायंगलची स्टोरी खूप हॅमर केली, त्यामुळे आता अख्खं जग हे आर.के. साहेबांच्या अगेन्स्ट केलं. पण मग बेल मिळेल ना त्यांना? कठीण आहे. काय आहे की ही सगळी केस आता खूप कॉम्प्लिकेटेड झाली आहे मॅडम. अरे सपोज ज्यांनी केस केली त्यांनीच केस मागे घेतली तर माणसं विकत घेतली असा नरेटिव्ह सेट होईल. मॅडम, हे सगळं आता इतकं सोपं राहिलेलं नाहीये. मैत्रीण आहे मी तुझी. सॉरी. या यू शुड बी. सारखा सारखा फोन नाही करायचा मला. मॅम, तुम्ही म्हणालात ना की महत्वाचं काही असेल तर मला
महत्वाचं आहे म्हणून मी फोन केला ना. बोला. तुमचे हस्बंड आले होते. कुठे? ऑफकोर्स माझ्या घरी. अजून कुठे? त्यांचं तिथे काय काम आहे? मला मला नाही माहित त्यांचं काय काम होतं, पण ते सासरा झोन मध्ये आले होते. त्यांच्या ते मोहिनीला सून म्हणत होते. फोन ठेव. मॅम हॅलो हॅलो. मी काय म्हणते, आपण प्रतापराव म्हणजे माझ्या बाबांना इन्व्हॉल्व करूया नाही प्लीज. ते डेफिनेटली काहीतरी करते. त्यांच्याकडे प्रत्येक गोष्टीचं सोल्युशन असतं. आणि रिसेंटली ते इलेक्शन पण जिंकलेत ना, सो त्यांची पॉवर वाढली असेल. प्लीज मॅम. काही गरज नाही. तुझ्या बहिणीने जो घोळ घालून ठेवलाय ना, तू आधी निस्तरायला हवा. आणि मला सांगितलंस तेवढं इनफ आहे. आता ह्या पुढे तुझं डोकं आणि तोंड दोन्ही बंद ठेवायचं. फोन ठेव आता. मॅम प्लीज मॅम. हॅलो बंटी. हे इन्स्पेक्टर तळपदेचे सगळे डिटेल्स मला कळायला हवेत. त्याचे मित्र, त्याचे शत्रू, त्याचे वीक पॉइंट्स, त्याचे टाईट स्पॉट्स, सगळं काही. राघववर हात उचलून त्याने खूप मोठी चूक केली आणि आता त्याचा पश्चाताप त्याला आयुष्यभर करावा लागेल. किती दिवस असा खांबा पलीकडे उभं राहून ऐकणार आहेस? तुला असं वाटतंय की तू लपलायस, पण अख्ख्या जगाला दिसतोयस. ये बाहेर आता. काय करतेस तू मम्मा? राघव त्याच्या चुकीमुळे आज जेलमध्ये, पोलीस त्याला मारतायत, मीडिया टेक्निकली त्याला टार्गेट करतोय आणि आपण सेलिब्रेट करायचं सोडून तू स्ट्रेस का घेतेस कळत नाहीये मला. असं पटकन मारून टाकण्यात गंमत नसते रे. माणसाला रोज थोडं थोडं मारणं हे खरं स्किल आहे. आणि ते दीपामुळे शक्य झालंय. आणि हे असंच जर चालू राहिलं ना, तर राघव संपेल. त्याचं करिअरही संपेल, अगदी त्याच्या वडिलांसारखं. मग त्याला नको असलेल्या मुलीशी लग्न करावं लागेल आणि तो तिच्या कंट्रोलमध्ये असेल, अगदी त्याच्या वडिलांसारखं. म्हणजे मेथड्स वेगळ्या, पण शिक्षा तीच. आणि त्यानंतर ॲब्सोल्यूट पॉवर माझ्या हातात. आणि आत्ता ती पॉवर नाहीये ना, म्हणून राघवच्या बापाची हिंमत एवढी वाढली. काहीतरी जालीम उपाय करावा लागेल. आता काय केलं त्या थिरड्याने? मोहिनीला सून करून घ्यायचंय त्याला. काय? स्वतःच्या खोलीबाहेर पडायची हिंमत नसलेला हा मोहिनीच्या घरी जाऊन तिला भेटलाय. औषधांचा डोस वाढवावा लागेल. आईसाहेब, मोहिनीचे आई वडील आलेत. तर इथे बोला. तू आज जा. आज जायचं आणि खांबा पलीकडे उभं राहून ऐकू नकोस. आत चला. मॅम, कशा आहात तुम्ही? आय रिअली अडमायर. इतक्या चुका केल्यात तुमच्या मुलीनी, तरी सुद्धा तुम्ही इथे यायची हिंमत केलीत. ग्रेट. तुम्हाला राग येणं अगदी स्वाभाविक आहे, पण खरंच सांगते, आरके सर जेलमध्ये त्याचा आम्हालाही खूप त्रास होते, खूप वाईट वाटते. अरे वा, कसं काय जमतंय? म्हणजे राघवनी दिलेल्या घरात राहायचं, राघवनी तुमचे सण साजरे करायचे, तुम्हाला सगळ्यांना डोक्यावर बसवून घ्यायचं. माझा मुलगा करत नाही हे कोणासाठी. तुमची ऐपत नसताना सुद्धा त्यांनी केलंय, आणि ही त्याच्या उपकारांची परतफेड करताय तुम्ही. मॅम, आम्हाला खरंच वाईट वाटतंय. वाटतंय ना? मग जाऊन भेटा एकदा राघवला. एखाद्या क्रिमिनल सारखं त्याला त्या घाणेरड्या तिघांच्या सेलमध्ये ठेवलंय.
हा पण तुमची मुलगी छान झोपली असेल ना घरी. नाही हो, नाही, अजिबात नाही. तिच्याही डोळ्याला डोळा नाहीये. तिलाही खूप त्रास होतो या सगळ्याचा. शक्य असतं तर तिनं आरके सरांचं नावच घेतलं नसतं, तेही अशा परिस्थितीत. अशा परिस्थितीत म्हणजे आरके सरांना अटक होण्याआधीच आरके सरांनी मोहिनीला लग्नाची मागणी घातली. आरके सरांचं खूप प्रेम आहे मोहिनीवर. प्रेम आहे मोहिनी. त्यामुळे त्यांचा गैरसमज नाही होणार तिच्याबद्दल, पण तुमचा गैरसमज होऊ नये म्हणून आम्ही इथे आलोय आता. अगदी बरोबर बोलते आहे मॅडम. माझ्यासाठी तर आरके सर देव आहे. तो देवापेक्षा कमी नाहीत. तुम्ही आत्ता म्हणालात तसं आरके सरांमुळे आमच्या डोक्यावर छप्पर आहे आज. कदाचित आरके सर होते म्हणूनच आम्ही आज जिवंत आहोत. त्यामुळे त्यांच्या उपकारांची परतफेड करायला आम्ही वाटेल ते करायला तयार आहोत. वाटेल ते. अहो इतकंच काय, जर मला शक्य असतं ना तर त्यांच्यावर असलेला आरोप मी माझ्या स्वतःवर घेतला असता, पण त्यांना यातून सुखरूप बाहेर काढलं असतं. त्यांना सोडवण्यासाठी जी काही मदत लागेल ती सगळी करायला आम्ही तयार आहोत. आणि खरंच सांगते, कुठल्याही परिस्थितीत आम्ही फक्त आरके सरांच्याच बाजूने असणार आहोत. फक्त मोहिनीबद्दल मनात काही राग ठेवू नका तुम्ही, प्लीज. प्लीज. बरं, येऊ आम्ही. हो. काय इथे काय आता? सुपरस्टार आरके जेलमध्ये कसा दिसतो ते बघायला आले. वाघ जंगलात असला काय किंवा पिंजऱ्यात असला काय, वाघ तो वाघच. निघ आता, पाहिलंच ना. पण पिंजऱ्यातला वाघ काही करू शकत नाही. हा वाघ ज्या वेळेला जंगलात होता तेव्हाही काही केलं नाही त्याने. प्रेमाचं नाटक केलंस, वापर करून सोडून निघून गेलीस. संधी होती त्रास देण्याची, दिला नाही. प्रेम केलं होतं खरं, माफ केलं.
म्हणून मग तू मोहिनीला रिंग दिलीस माझ्यासारखी. काय केलं तिने? शी स्टॅब्ड यू. आज तिच्यामुळे, फक्त तिच्यामुळे पोलीस तुला इथे घेऊन आले. मला वाटलं होतं मोहिनी नाही आहे तुझ्यासारखी, जेन्युइन, खरी, साधी. ती सुद्धा. काय? ती सुद्धा काय? सांग ना. ती सुद्धा काय? काय बोलत होतास? किती दिवस अजून स्वतःच्या चुकांचं खापर दुसऱ्यांच्या डोक्यावर फोडणार आहेस? दोष माझ्यात नाहीये हा, दोष तुझ्यातच आहे आरके. स्वतःला खूप मोठा स्टार समजतोस ना, आणि परत 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 त्याच चुका करतोस. माणूस ओळखता येत नाही तुला साधा, आणि म्हणे सुपरस्टार. कसला एवढा माज करतोस रे? नाही, मला काय वाटतं माहितीये, तुला ना कुठला तरी शाप आहे, शाप. तू ज्या मुलीला अंगठी देतोस ना, तीच तुला बर्बाद करते. किंवा तुला त्याच मुली आवडतात ज्या तुला बर्बाद करू शकतात. हो ना दीपा? प्रतापराव हिरोचं थोबाड काळ झालं की राव. हा? ही. नजर लागू नये म्हणून चेहऱ्यावर फक्त एक डाग द्यायचा असतो. इथं ताकद थोबाड रंगले. काय झालं? टीव्हीवर हे सगळा राडा बघितला ना, कर्मानच नुसती उल घाल. ह्या अंगावून त्या अंगावर, त्या अंगावून ह्या अंगावर. काय करावं सुधराना. ड्रायव्हरला बी फोन नाही केला, स्वतः गाडी काढली, ओव्हर नाईट मुंबईमध्ये टच. तुमच्यासाठी फक्त. आजवर माझं तुमच्याबद्दल काय मत होतं माहितीये का? आरके म्हणजे फाटक्या तोंडाचा, माजोरडा, रियाम्या डोक्याचा माणूस. पण आय एम रॉंग. चुकीचा माणूस आहे मी. तुम्ही आज सिद्ध करून दाखवलं की तुम्हारे भी सीने में दिले. अब दिल है तो धड़केगा ना. अब ये दिल धड़कता किसके लिए? हमारे लिए की लिए. अंगठी दिली ना तिला, अंगठी. आता अंगठी म्हणजे जवळ लग्नाची मागणीच ना हो. लग्नाची मागणी घातली तुम्ही तिला. तसा आमचा ना आमच्या पोरीचा काही संबंध नाही म्हणा. आपण रक्ताचं नातं आहे ना शेवटी. वाईट वाटतं ना.
आता आमचा होणारा जावाई त्याला जर पोलिसांनी पकडून नेलं तर काहीतरी वाटणारच ना. काहीतरी म्हणजे मोकार आनंद, लय मज्जा. ह्या विहंगम दृश्यात तुला बघितलं ना, दिल गार्डन गार्डन हो गया आपला. आम्ही म्हणजे खरे खुरे राडे करून जे करू शकलो नाही ना, ते खोटं प्रेम करून आमच्या लेकीने करून दाखवलं. डोळ्या पुढं काय आमची पोरगी येते होय? काय आमची पोरगी आमचं तोंड बघत नाही. फरक पडत नाही पण आपल्याला त्यांनी. मजा या गोष्टीची की तिने तुमचं थोबाड काळ केलं. एवढे काय रक्त आहे ना, ते रक्ताकडेच येणार, रक्तासारखंच वागणार. आपण या सगळ्या मॅटर मध्ये एका व्यक्तीचं वाईट वाटतंय, तुमच्या आईच. तिला बिचारीला जीभ छाटून हातात देईन आईचं नाव घेतलं तर. बंद पडा. यापुढे आईचं नावही घ्यायचं नाही. चालवा चालवा चालवा. हातात बेड्या असल्यावर नुसतं थोबाड चालवता येतं, हात पाय नाही. वाईट वाटतं खरंच, लय वाईट वाटतं. म्हणजे कसला चिकना चोपडा हिरो बघितला आम्ही कायम कायम असा, म्हणजे देखना. आणि आज काय अवस्था झाली. आम्ही आता आलो ना, आलो तर या निळ्याशाहीमुळे बत्तीस पेटली नाही आमची. बोल कोण माणूस आहे हो, याला तर कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय. नीट बघितलं तर लक्षात आलं, अरे तर सुपरस्टार आरके. एक सांगू का, अख्ख्या तुमच्या होल करिअर मध्ये ना सगळ्यात बेस्ट मेकअप आज झालाय. काळा कुट्टा. आयुष्यभर तोंडाला रंग फासण्यात गेलाय. मग तो रंग कुठलाही असो, एक लक्षात ठेव, आरकेचा हा पिक्चरही गाजणार, हे कॅरेक्टर वाजणार. बास झाला आता तुमचं, चला बास. ते काय गर्दी वाढायला लागली, ते उगाच चेंगरा चेंगरीत लपडी नको. चला हात चला. परत आतच न्यायचं होतं तर बाहेर काढलं कशाला? तर त्याचं काय ना, शाई आतपर्यंत पोचली नसते म्हणून बाहेर. ए काय चाललंय, कोणासाठी आहे? आर्केंसाठी डबा भरती. ठेवते. अगं ती काय काय करतेस? काय टाइमपास चालू असतो ना. हे बघ, हे काय राडे चालू आहेत आणि तू बघ. सुपरस्टार आरकेच्या डोळ्यांसमोर आता तारे दिसण्याची वेळ आली आहे. जनता वेगवेगळ्या पद्धतीने त्याच्या माणुसकीला काळीमा फासणाऱ्या कृत्याचा निषेध करते. तो सामान्य माणूस आजपर्यंत त्याचा सेल्फी घेण्यासाठी त्याच्या सोबत उभा होता, तो आज त्याच्यावर शाई उडवतोय आणि हेच दाखवण्याचा प्रयत्न करतोय की कायद्यासमोर कोणाचीही मुजोरी खपून घेतली जाणार नाही. आजपर्यंत अनेक सन्मान मिळालेल्या एका तथाकथित स्टारला आता किती अपमान सोसून घ्यावे लागेल हा येणारा काळच ठरवेल. तोपर्यंत बघत राहा आपल्या सुपरस्टारचा झालेला अपमान.